चिकूटून टीव्ही. एका जंगलामध्ये चिंटू नावाचा एक खट्याळ हत्ती राहत होता. त्याला पिंटू, मोंटू, टिटू आणि सोंटू असे 4 मित्र होते. चिंटू आपल्या मित्रांना म्हणाला, माझ्या प्रिय मित्रांनो, खूप दिवस झाले आपण मनमोहक जंगलाची सैर केलेली नाही, नवनवीन ठिकाणे सोडली नाही. त्यामुळे आपण उद्याला जंगलात जाऊन खूप मजा करूया. तुम्ही तयार आहात ना? सर्व मित्रांनी हो म्हणून आनंद व्यक्त केला, कारण खूप दिवसांनी त्यांना जंगल फिरायला मिळणार होते. त्यांना जंगलातील नवनवीन ठिकाणे शोधायला मिळणार होती. दुसऱ्या दिवशी सर्व मित्र जंगलात फिरायला निघाले. सर्वांनी वेगवेगळ्या रस्त्याने जायचे ठरले व जर कोणी अडचणीत सापडला तर त्याने दुसऱ्याला बोलवायचे असे ठरले. चिंटू अगोदरच खट्याळ असल्यामुळे तो हलत डुलत जात होता. त्याचे लक्ष रस्त्यावरून भटकले व तो 2 झाडाच्या मधोमध अडकला. त्याला पुढेही जाता येईना किंवा मागेही येता येईना. चिंटू जोर लावून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता, पण कुठे चिंटूला काही बाहेर येताच येईना. शेवटी त्याने टिटूला आवाज दिला, ए टिटू, अरे इकडे ये लवकर, मी अडकलो ना भाऊ या झाडामध्ये. चिंटूचा आवाज ऐकून टिटू धावत पडत आला आणि चिंटूला म्हणाला, भावा, इतकी मस्ती बरी नाही बरं का, आता अडकला ना. त्यावर चिंटू म्हणाला, जास्त गोष्टी नको सांगू, अगोदर धक्का मार. टिटू चिंटूला धक्का मारायला लागला, पण कुठे चिंटू काही केल्या निघेच ना. शेवटी टिटूने पिंटूला आवाज दिला, ए पिंटू, अरे इकडे ये, हा चिंटू फसला ना झाडामध्ये. टिटूचा आवाज ऐकून पिंटू धावत आला. पिंटूला टिटू म्हणाला, पिंटूला तू समोरून ओढ, मी मागून धक्का मारतो. शेवटी चिंटूला दोघांनी बाहेर काढले. चिंटू म्हणाला, धन्यवाद भावांनो, सुटलो बाय एकदाचा, चला पुढे जाऊया. तेवढ्यात मोंटूचा आवाज आला, ए सोंटू, कुठे आहेस भावा, अरे लवकर ये इकडे. मोंटूचा आवाज ऐकून सोंटू मोंटूकडे गेला आणि बघतो तर मोंटू मकडीच्या झाडात अडकलेला होता. त्याला तो झाड सोडता सोडवेना. मोंटू सोंटूला म्हणाला, काय बघतोय सोंटू, सोडव ना मला हलकाच येईना झाले आहे. त्यावर सोंटू म्हणाला, हो बाबा थांब, काढतो झाड. असे म्हणून सोंटूने झाड काढला व मोंटूला मोकळा केला. मोंटू मोकळा होऊन म्हणाला, आता किती बरे वाटते रे, तुला काय सांगू मित्रा. दुसरीकडे चिंटू, पिंटू आणि टिटू जंगलात आणखी पुढे निघाले. पुढे जात असताना पिंटूला एक आंब्याचा झाड दिसला. आंब्याच्या झाडाला एकच पिकलेला आंबा लागला होता. ते पाहून पिंटूच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने चिंटू आणि टिटूला पुढे जाऊ दिले आणि पिंटू लागला ना आंबा पाडायला. पण कुठे पिंटूला काही केल्या आंबा पडेना. मग त्याने आंब्याच्या दिशेने एक दगड भिरकावला. तो दगड परत येऊन पिंटूच्या डोक्यावर पडला आणि रक्त निघायला लागले. पिंटू मोठ्याने ओरडला ना, अरे धावा रे, मेलो रे, मेलो रे, मी मेलो रे, धावा रे. पिंटूचा आवाज ऐकून चिंटू आणि टिटू धावत आले. बघतात तर पिंटूला दगड लागून तो खाली बसला होता. तेव्हा पिंटूला चिंटू म्हणाला, बरोबर आहे,
आम्हाला चुकवून इथे आंबा खायला थांबला होतास ना. मित्राला फसवशील तर असे होईलच. त्यावर टिटू म्हणाला, जाऊ दे रे मित्रा, थांब पिंटू, तुला मी आंबा पाडून देतो. असे म्हणून टिटू आंबा पाडायला लागला. त्याने आंब्यावर दगड भिरकावला. तो दगड आंब्याला लागून आंबा खाली पडला. चिंटूने पण जंगलातील वनौषधी आणून पिंटूच्या जखमेवर लावून दिली. पिंटू आंबा खाऊन म्हणाला, माफ करा मित्रांनो, मैत्रीत कधीच कुणाला फसवू नये. जे आपल्याला मिळेल ते सर्वात वाटून खाल्ले तर आपली मैत्री अधिक घट्ट होते. तेवढ्यात मोंटू आणि सोंटूचा आवाज आला. अरे कोणी आहे का रे? अरे धावा धावा धावा, चिंटू पिंटू धावा रे, आम्हाला सोडवा रे, सोडवा रे, आम्हाला सोडवा रे. चिंटू आणि पिंटू आवाजाच्या दिशेने धावत सुटले आणि समोर बघतात तर त्यांना धक्काच बसला. मोंटू आणि सोंटू दोघेही शिकाऱ्याच्या पिंजऱ्यात अडकले होते. त्यांना खूप भीती वाटत होती की आता आपली यातून सुटकाच होणार नाही म्हणून, आणि शिकारी आपल्याला घेऊन जाईल म्हणून. पण चिंटू म्हणाला, मित्रांनो काळजी करू नका, आम्ही आलो आहोत ना, पिंजऱ्याला उकळून तुम्हाला बाहेर काढू. चल टिटू, लाव जोर. असे म्हणत दोघांनीही जोर लावून पिंजऱ्याला उखडला आणि दोघांची सुटका केली. मोंटू आणि सोंटूच्या जीवात जीव आला. त्यांनी चिंटू आणि पिंटूला मिठीच मारली. सर्व मित्र फिरून फिरून दमले होते आणि सायंकाळही झाली होती. त्यांना आता आपल्या घराची आठवण येत होती, म्हणून ते घराकडे जायला निघाले. तेवढ्यात अचानक वीज कळाली. तसाच टिटू घाबरून झाडाच्या आडोश्याला गेला आणि पावसाला सुरुवात झाली. चिंटू पिंटू मोंटू सोंटू पावसात खेळायला लागले व टिटू भीतीने झाडाखालीच होता. तो काही केल्या पावसात येईना, कारण विजा चमकत होत्या आणि टिटूला विजांची खूप भीती वाटत होती. त्याला सर्वांनी बोलावले, पण तो काही केल्या येईना. म्हणून चिंटू आणि पिंटू त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी टिटूला धक्का मारला व पाण्यात आणले. पावसात भिजून टिटूला खूप मजा आली. अशा प्रकारे पावसात भिजण्याचा आनंद घेत सर्व मित्र घराकडे परतले व त्यांची मैत्री अधिकच घट्ट झाली. कसलेही संकट अडचणी आल्या तरी मित्रांची सोबत असली तर साऱ्या अडचणी आणि संकटे बाहेरूनच पडून जातात. म्हणून मित्र जपा व मित्राच्या मदतीला धावून जा. मंडळी, आवडली ना गोष्ट? अशाच नवनवीन गोष्टीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा व आमचा उत्साह वाढवा. धन्यवाद.